हॅलो विद्यार्थ्यांनो, गुड मॉर्निंग. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 30, 60, 90 थेरमचे 2 क्वेश्चन केले. आता आपण क्वेश्चन बघतोय. क्वेश्चन बेस्ड ऑन 45, 45, 90 डिग्री थेरम. म्हणजे जर असा ट्रायंगल असेल की त्याचे 2 अँगल 45, 45 आणि एक अँगल 90, त्याचा फॉर्म्युला आपण तुम्हाला दिलेला आहे. आपण त्याच्यात सांगितलेलं आहे. फॉर्म्युला काय तो आठवूया बघा. तो काय तर साइड अपोजिट टू 45 डिग्री, साइड अपोजिट टू 45 डिग्री इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेन्यूस. बस एवढा एक फॉर्म्युला केलं तर याच्यावरचे प्रश्न. ह्याच्यावरचा प्रश्न आपल्या बुकमध्ये क्वेश्चन 5 आहे. तो तुम्हाला ना कशाला दिलेला आहे माहिती आहे का? ॲक्टिव्हिटीला दिलाय. मी तो तुम्हाला क्वेश्चन पूर्ण सोडून देतोय, नंतर तुम्ही ॲक्टिव्हिटी स्वतः करायची. चला जास्त वेळ न घालवता आपण कामाला लागूया. पेन कुठे टाकले? ओके, सॉरी पण चल इथे आपण बघा, इकडे असं लिहिले. इथे प्रश्न वाचलाय आपण. ह्या प्रश्नामध्ये त्यांनी काय सांगितले? फाइंड साइड ABBC. नेहमीप्रमाणे आपण काय करतो की क्वेश्चन मध्ये दिलेले मेजरमेंट आणि टू फाइंड हे डायग्राम मध्ये दाखवतो. ते दाखवलेलं आहे. नंतर मग आपण ट्रायंगल हा आहे आपण ओळखलं, त्याच्यामुळे काय हरकत नाही. फाइंड ABBC झालं. सोल्युशन मध्ये प्रथम आपण लिहायचं ट्रायंगल ABC इज 45 डिग्री 90 कोणी given. Therefore side opposite to 45 degree is equal to 1/√2 into hypotenuse. झालं. फॉर्म्युला लिहिलं की फॉर्म्युल्याची नावं लिहायची. फॉर्म्युल्याची नावं लिहायची म्हणजे साइड अपोजिट टू 45 कोणती आहे? AB. कोणती लिहिणार आपण? AB इज इक्वल टू 1/√2 हायपोटेनस √8. नाव लिहूया AC. मग याचं म्हणायचं बाय फॉर्म्युला. चला AB काढायचं आहे. ठीक आहे. 1/√2 तसाच राहील. AC चा खाऊ AC ला द्या. AC म्हणतो माझा खाऊ मला द्या. त्याला √8 देऊन टाका. आता आपण सॉल्व करताना एक लक्ष घ्या. 1/√2. आता हा जो √8 आहे ना, या √8 ला तो पहिली म्हणजे दुसरी जी स्क्वेअर नंबर आहे तो आहे 4. 2 चा स्क्वेअर 4. म्हणजे याचं बायफर्केशन या रूट मध्ये लिहूया का आपण? असं लिहूया बघा. इथे सांगतो तुम्हाला. √8 इज इक्वल टू 4 2 जा 8. आता 4 स्क्वेअर आहे आणि तो रूट मध्ये आहे. मग 4 कोणाचा स्क्वेअर आहे? 2 चा. म्हणजे याचा आन्सर असेल. मग ते मी डायरेक्ट इथे लिहितो 2√2. अरे आपल्याला आता असा एक नियम आहे आपल्याकडे, जोडीदार मिळाला की पळून जायचं. बघा ना, √2 ला जोडीदार मिळाले, पळून गेले, राहिले ते आपले 2 युनिट. पण त्यांनी सांगितले AB आणि BC पण पाहिजे. मग आपल्याला तर माहित आहे इकडे AB इज इक्वल टू BC डायग्राम मध्ये दिले. Therefore ट्रायंगल ABC is 45. सॉरी, हे नसेल इथे येणार नाही. परेंथेसिस आपण इथे लिहू. Therefore AB is equal to BC. का? तर ट्रायंगल is 45 45 90. मग झालं तर AB तुमची किती आहे बघा 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 2. Therefore BC is equal to, therefore
AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 2 युनिट संपलं. चलो 30 60 90 45 45 90 आणि स्क्वेअर यावरचे सम येणार म्हणजे येणार. उद्या आपण स्क्वेअरच्या संदर्भातील काही सम करूया. बाय.